जी खत आहे ती थोडंसं जागा सोडते, म्हणजे खत काय हलत नाही, पण त्याचं जे केमिकल असतं ते थोडंसं जागा सोडून पूर्ण बेडमध्ये पसरायला सुरुवात होते. म्हणजे 2 दिवस ती प्रक्रिया चालते आणि 2 दिवसानंतर जो प्रभाव झाडाच्या कक्षेत आहे तो थोडासा कमी होऊन आपल्याला 2 दिवसांनी वापसा कंडिशनमध्ये आपल्याला ती लागवड करायची आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या मल्चिंगचा पेपर या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती अंथरून झालेला आहे. मित्रांनो, प्लॉटवरती ज्यावेळेस मल्चिंग पेपर अंथरून होतो त्यावेळेस काही काळजी घ्यावी लागते. ती काळजी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपलं मल्चिंग परफेक्ट पांगून झालेलं आहे. साधारणतः 8 एकरवरती आपलं मल्चिंग पूर्ण पांगून झालेलं आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो, 2 दिवस ह्या मल्चिंगला होलं पाडायची नाही. त्याचं कारण असं की जो सूर्यप्रकाश आपला मल्चिंगवर पडणार आहे आणि त्या मल्चिंगवर सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्या मल्चिंगच्या आतमध्ये ज्या प्रकारे कुकरमध्ये वाफ तयार होते त्या प्रकारे आपल्याला या मल्चिंगमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, घातक जी बुरशी आहे त्या वाफेने ते गरम टेम्परेचर झाल्यानंतर ती मृत अवस्थेत जाणार आहे, मरण पावणार आहे. निश्चितच त्याचं निर्जंतुकीकरण होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. साधारणतः आपलं जर मार्केटमध्ये कोणतंही केमिकल जरी घेतलं तर ते प्रभावी नाही, एवढं प्रभावी आपल्याला हा प्रयोग ठरू शकतो. मित्रांनो, ते झाल्यानंतर 2 दिवसांनी आपल्याला एक 15 ते 20 मिनटं या प्लॉटमध्ये पाणी सोडायचं आहे. पाणी सोडल्यानंतर जे पाणी आणि वाफेमध्ये, ज्या गरम वाफेमध्ये आणि पाण्यामध्ये जो संघर्ष तयार होणार आहे ती राहिलेली बुरशीसुद्धा त्या ठिकाणी ती मरण पावणार आहे. मित्रांनो, ते झाल्यानंतर आपल्याला होलं पाडायचे आहे. साधारणतः 2 दिवसानंतर आपल्याला होलं पाडायचे आहे आणि होलं पाडल्यानंतर आपण एक साधारणतः 3 ते 4 तास त्याला पाणी देऊन घेणार आहे. मित्रांनो, ते पाणी दिल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी जी वापसा कंडिशन येणार आहे त्या वापसेवरती आपण लागवड करणार आहे. तर तुम्हाला ते पाणी का देणार आहे हे तुम्हाला मी सांगतो. आपण जे बेसल डोस भरलेले असतात, म्हणजे रासायनिक खतं जे आपण बेडमध्ये वापरलेले असतात ते बेडच्या काही भागामध्ये ते खतं असतात आणि ज्यावेळेस आपण क्रॉप प्लांटेशन करतो त्यावेळेस ते खताच्या कक्षेमध्ये ते झाड जाऊ नये यासाठी आपल्याला पाणी द्यायचं आहे. पाणी दिल्यानंतर ती खत आहे ती थोडंसं जागा सोडते, म्हणजे खत काय हलत नाही, पण त्याचं जे केमिकल असतं ते थोडंसं जागा सोडून पूर्ण बेडमध्ये पसरायला सुरुवात होते. म्हणजे 2 दिवस ती प्रक्रिया चालते आणि 2 दिवसानंतर जो प्रभाव झाडाच्या कक्षेत आहे तो थोडासा कमी होऊन आपल्याला 2 दिवसांनी वापसा कंडिशनमध्ये आपल्याला ती लागवड करायची आहे. मित्रांनो, अशी जर लागवड केली तर एकही झाड मरणार नाही याची 100% गॅरंटी आहे. मित्रांनो, काय होतं, आपण ज्यावेळेस शेती करतो त्यावेळेस आपल्याला अनेक समस्या जाणवत असतात, पण बारीक समस्यांवर जर काम केलं नक्कीच शेती ही फायद्यात ठरते आणि शेतीतून लाखो रुपयाचं उत्पन्न आपल्याला भेटू शकतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कमेंटद्वारे सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, आवडलं तर शेअर करायचं आहे. धन्यवाद.